नमस्कार, मी सरिता कौशिक। आज राजकारणात इंटरेस्ट असणाऱ्या प्रत्येकाचं लक्ष लागलं होतं ते दिल्लीत दरबारी काँग्रेसच्या दिल्लीतील बैठकीकडे। आजच्या 0 आवर मध्ये मी आपलं स्वागत करते आणि पहिली बातमी ही त्याच बैठकीची सांगते। काँग्रेसने येणारी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लक्षात घेता आपले लक्ष महाराष्ट्रावर केंद्रित केलंय। कालची नागपूरमधली महारॅली आणि आज खास महाराष्ट्राच्या नेत्यांबरोबर दिल्लीत बैठक हा त्याचाच भाग। या बैठकीला समन्वय समितीचे अध्यक्ष मुकुल वासनिक आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंसोबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड आणि सुशील कुमार शिंदे उपस्थित होते। गेल्या खेपेला अगदी एकच खासदार निवडून आलेली काँग्रेस किती जागांचा या निवडणुकीत आग्रह धरणार? खरंच महाविकास आघाडीत जागा वाटपाची प्रक्रिया सुरळीत सुरू आहे का? काय आहे प्रकाश आंबेडकरांच्या वंचितला काँग्रेसच्या नजरेतून स्थान? आणि काँग्रेसच्या राज्याच्या नेत्यांचे आपल्या मित्रपक्षांबद्दल आणि त्यांच्या ताकदीबद्दल काय मत आहे? नक्की काय झालं दिल्लीच्या बैठकीत हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोतच, पण त्याआधी बैठकीनंतर काय म्हणाले नाना पटोले ते ऐकूया। एक 16 एक फॉर्म्युला पुढे आला होता, ती काय वास्तविकता त्याच्यामध्ये? तुम्हाला ते सांगितलं की आम्ही सगळी स्थिती मांडलेली आहे, त्याच्यावरचा फॉर्म्युला हायकमांड डिसाईड। सर संजय राऊत जे म्हणतात, संजय राऊत म्हणतात ना की आम्ही फक्त दिल्लीत चर्चा करू, 23 जागांपेक्षा एक पण कमी नाही लढणार वगैरे, तर मी काय म्हटलं, संजय राऊत आहेत, त्यांच्याबद्दलची प्रतिक्रिया मला द्यायचं काही कारण? आता जे नानांनी सांगितले नाही ते आम्ही तुम्हाला सांगतो। नक्की काय झालं दिल्लीच्या बैठकीत? सर्वात आधी तर कुठल्या मतदारसंघात कुठल्या नेत्याची पाठीशी जनता आहे याची इत्थंभूत माहिती हायकमांडनं घेतली। वंचितला जागा देण्याबाबत आणि त्यातही 12 काँग्रेसला रस नाही असं कळतंय। त्यामुळे वंचितला बरोबर घेऊन येणाऱ्या उद्धव ठाकरेंशी हायकमांड या विषयात चर्चा करणार असल्याचं कळतंय। जरी मित्र असले तरी नक्की आपल्या राज्यातील नेत्यांना शिवसेना आणि शरद पवार गटाच्या आजच्या ताकदीबद्दल काय वाटते आहे हेही बारकाईनं समजून घेतल्याचं कळतंय। गेल्या 1.5 वर्षात राज्यात ज्या काही राजकीय उलथापालथी झाल्या त्यामुळे कमी झालेल्या पक्षांच्या ताकदीचा हा आढावा येणाऱ्या काळातील जागा वाटपात महत्त्वाचा ठरू शकतो। मात्र काँग्रेस गेल्या खेपेला एका जागेवर थांबले असले तरी आजच्या घडीला मात्र मोठा हिस्सा मागण्याच्या मनस्थितीत आहे। अजून एक महत्त्वाची बातमी म्हणजे या बैठकीत अशा 8 ते 10 जागांवर चर्चा झाली ज्यावर काँग्रेसच्या व्यतिरिक्त मित्रपक्षही दावा करत आहेत। त्यामुळे 10 जागा हा मवियात कळीचा मुद्दा बनू शकतात। मात्र बाकी सर्व जागा या जिंकण्याच्या क्षमतेवर ठरवल्या जातील असेही हायकमांडनं या नेत्यांना सांगितल्याचं कळतंय। मात्र कुठलाही आकडा सध्या तरी काँग्रेसनं ठरवला नाही ही मोठी बातमी आहे। पण येणाऱ्या आठवड्यात तिन्ही पक्षांचे मोठे नेते भेटणार असून तिथे या गोष्टींना चालना मिळणार याची पुष्टी सुप्रिया सुळेंनीही केली आणि त्यावरच होता आजचा आमचा प्रश्न, तो बघूया आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला पहिला प्रश्न होता, पुढील आठवड्यात इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर मवियाच्या लोकसभेच्या जागा वाटपाचा तिढा सुटेल का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही। तिकडे बिहारमध्ये नव्यानं जेडीयू अध्यक्षपदी आलेले मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पक्षाची धुरा हातात घेतल्यानंतर थेट काँग्रेसवरच हल्लाबोल केलाय। काँग्रेस जेडीयूच्या कामांकडे दुर्लक्ष करत असून जागा वाटपा बाबतीत उदासीन असल्याची टीका नितीश कुमारांनी केली आहे। जेडीयूची ही बैठक संपल्यानंतर ज्येष्ठ नेते केसी त्यागी यांनी नितीश कुमार हे इंडिया आघाडीच्या विचारांचे संयोजक आणि पंतप्रधान आहेत असं मत व्यक्त केलं आणि अप्रत्यक्षरित्या पंतप्रधान पदावर दावा देखील केला।
जेडीयूच्या या भूमिकेमुळे मोदींविरुद्ध चेहरा शोधणाऱ्या इंडिया आघाडीत कलह निर्माण होण्याची शक्यता आहे. नीतीश कुमार जी इंडिया गठबंधन के विचारों के संयोजक हैं, विचारों के प्रधानमंत्री हैं. क्या ये भविष्य के लिए रास्ता खुला हुआ है प्रधानमंत्री पद का? मैं कह रहा हूँ हैं वो. उन्होंने सामाजिक न्याय के सवालों को इतनी प्रखरता दी है, वो तो इस विचार के ही संयोजक हैं. भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी एकत्र आलेल्या विरोधकांनी आघाडी केली खरी, पण एकत्र आलेल्या या पक्षांना जागा वाटपावरून डोकेदुखीची लागण झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा कठीण पेपर महाविकास आघाडी समोर आहे. महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, की आघाडीमध्ये जागा वाटपाचा मुद्दा बिघाडी करवणार, याचा आढावा घेणार आहे हा रिपोर्ट. पाहूया. ठाकरे गटाला हव्यात 23 जागा. वंचितची इच्छा 12 जागांची. दिल्लीमध्ये काँग्रेसचं विचार मंथन. तर राष्ट्रवादीचं आस्ते कदम. लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागलाय, तर तिकडे महाविकास आघाडीत जागांवरून दावे प्रतिदावे सुरू झालेत. शिवसेना ठाकरे गटाने तर महाविकास आघाडीच्या बैठकीपूर्वीच थेट 23 जागांवरती दावा ठोकलाय. आमची भूमिका स्पष्ट आहे आणि ही काय आजच बोलतो असं नाही ना. की आज बोलतोय का की आम्ही 23 जागांवर लढलो होतो, आम्ही 18 जागा जिंकल्या होत्या. या 23 जागांमध्ये ठाकरे गटाला मुंबईमधल्या 4 जागाही हव्यात. दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबईवर शिवसेनेकडनं दावा केला जातोय. आणि हाच दावा काँग्रेसच्या जिव्हारी लागलाय. उत्तर पश्चिम, दक्षिण मध्य आणि उत्तर मध्य मुंबई या तीनही जागा काँग्रेससाठी महत्त्वपूर्ण आहेत. उत्तर पश्चिम मुंबईतनं लढण्यासाठी उत्सुक असलेले काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी सुद्धा जागा सोडणार नसल्याचं स्पष्ट केलंय. उत्तर पश्चिम मध्ये काँग्रेसच्या एक सीट आहे आणि काँग्रेसची सीट असणार. मुंबईमध्ये साधारणपणे किती जागा लढल्या जातील? 3 सीट आम्ही 3-4 सीट 6 सीट आहे. एनसीपीची आता जास्त नाही आहे, तो 3 सीट शिवसेना, 3 सीट काँग्रेस अशी एक असा एक समीकरण बनवायला पाहिजे. याच्यामध्ये दोघे पक्षाला फायदा होईल. काँग्रेसकडनं मुंबईतल्या काही जागा मागितल्या जात असताना ठाकरे गटानं उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ सोडण्याची तयारी दर्शवल्याची माहिती आहे. पण काँग्रेसनं ठाकरेंची मागणी मान्य करणं शक्य नाही असा सूर लावलाय. की त्यांनी 22 नाही 23 सीट म्हणजे आता सगळे सीट तुम्ही घेऊन जाणार, तो आम्ही कुठे राहणार? आमच्याकडे मत पण आहे, कार्यकर्ता पण आहे, नेते पण आहे. तो असा परिस्थितीमध्ये तुम्ही काँग्रेस बरोबर बसून असा एक निर्णय घ्या की तुम्हाला पण तुमचा पण चांगला होईल आणि आमचा पण चांगला होईल. लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसकडनं दाव्यांची स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत जागा वाटपावरनं आलबेल नाही अशी चर्चा आहे. उद्धव ठाकरे आणि माननीय शरद पवार साहेब यांच्यामध्ये उत्तम संवाद आहे. शरद पवार, माननीय उद्धव ठाकरे आणि दिल्लीत खरगे साहेब, राहुलजी आणि वेणुगोपालजी यांच्यामध्ये अत्यंत चांगला संवाद आहे. बघू ना, आम्ही पाहू की काय करायचं ते. एकीकडे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जागांवरनं संघर्ष पेटलेला असताना पवार गटाकडनं मात्र संयमाची भूमिका घेतली जाते. लोकसभेच्या किती जागा लढवणार आहे? राष्ट्रवादी लोकसभेच्या किती जागा लढवणार आहे? आमची बैठक अद्याप झाली नाही. आम्ही पहिल्यांदा एक काँग्रेस आणि उद्धव ठाकरे तिघे एकत्र आमचे लोक बसतील आणि त्याच्यातून पुढचं ठरवू. राष्ट्रवादी पक्ष हा बंद खोलीत चर्चा करेल आणि तुम्हाला पुढच्या 8-10 दिवसात योग्य तो न्याय सगळ्याच पक्षांना मिळेल हे तुम्हाला दिसेल.
महाविकास आघाडीतील 3 पक्षांमध्ये जागा वाटपाच्या चर्चेदरम्यानच वादळ उठलेलं असताना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी 48 लोकसभा जागांचं समान वाटप करून जागा वाटपातला संघर्ष संपवण्याची सूचना केली आहे। त्यासाठी त्यांनी 12 जागांचा फॉर्म्युला सुचवलाय। मोदी हटवणे हाच मुख्य मुद्दा आहे। यासाठी आमचा फॉर्म्युला असा आहे की एनसीपी, आयएनसी आणि सेना हे 4 पक्ष एकत्र यायला मागत आहेत आणि लोकसभेच्या महाराष्ट्रातल्या एकूण ज्या 48 जागा आहेत त्याची समान विभागणी व्हावी। अद्याप वंचितचा महाविकास आघाडीत प्रवेश झालेला नाही, पण वंचित महाविकास आघाडीमध्ये आल्यास चौथ्या वाटेकऱ्यामुळे विरोधकांमधला जागा वाटपाचा तिढा आणखीनच वाढू शकतो। आता सर्वांचं ऐकून घेतलं जाईल, आम्ही आमची बाजू मांडू आणि शिवसेना किंवा आपले उद्धव ठाकरे जे आहेत, पवारसाहेब आहेत, काँग्रेस तिघांची तर आता महाविकास आघाडी आहेच, बाकीच्यांची चर्चा सुरू आहे, ती सुद्धा चर्चा आज केली जाईल। 2019च्या लोकसभा निवडणुकीत एकत्र लढलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जर आंबेडकरांचा वंचित पक्ष सोबत असता तर 8 जागांवर या तिघांच्या मतांची बेरीज विजयी उमेदवारापेक्षा नक्कीच जास्त ठरली असती। याशिवाय वंचितमुळेच गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीला तब्बल 32 जागांवरती फटका बसला। त्यामुळे वंचितबाबत महाविकास आघाडीला विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल। महाविकास आघाडीतल्या जागा वाटपाबाबत वेगवेगळे अंदाज आणि अटकळींची चर्चा सुरू आहे। त्यामुळे देशातील सर्वाधिक जागा निवडून देणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाच्या राज्यातील महाराष्ट्रातल्या जागा वाटपाबाबत महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी ठोस निर्णय घेणार का, याकडे विरोधकांसह सत्ताधाऱ्यांचंही नक्कीच लक्ष असेल। टीम 0 वर एबीपी माझा। एकूणच महाराष्ट्रात बघितले तर केवळ काँग्रेसच नाही तर सगळीकडचेच उमेदवार आखाड्यात उतरत आहेत। प्रत्येकच पक्षात आता इच्छुकांचे चेहरे समोर येत आहेत। त्यात माजी सनदी अधिकारीही तयारीला लागलेत। मुख्यमंत्री वॉर रूमचे संचालक राधेश्याम मोपलवार यांनी वैयक्तिक कारण देत राजीनामा दिला, पण मोपलवार भाजपच्या तिकिटावर हिंगोली किंवा नांदेड लोकसभा मतदारसंघातून नशीब आजमावणार असल्याची चर्चा आहे। तर तिकडे महायुतीत एकत्र असलेल्या भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीत ऐन निवडणुकीत जागा वाटपावरून खणाखणी होऊ शकते। मावळमधील एकनाथ शिंदेंसोबत असलेले विद्यमान खासदार श्रीरंग बारणेंच्या जागेवर भाजपकडून बाळा भेगडेंनी दावा केल्याची चर्चा आहे। तर उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांना यंदा उस्मानाबादमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते। गेल्या निवडणुकीत पार्थ पवारचा मावळमधून बारणेंनी दारुण पराभव केला होता। यंदा पवारांच्या बारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात कोण उतरणार याची प्रत्येकाला उत्सुकता असणार आहे। महायुतीत उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा बारामतीत गेल्या काही काळापासून सार्वजनिक क्षेत्रातला वावर अजूनच वाढलाय। त्यामुळे बारामतीत यंदा ननंद भावजाई लढत पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटणार नाही। तर शिरूर मतदारसंघात पवार गटाकडून अमोल कोल्हेंनाच पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। तर येथे शिवसेना शिंदे गट यांच्याकडून शिवाजीराव आढळराव हे इच्छुक आहेत। आता इथं अजित पवारांनीच विजयाचा दावा केल्यानं आढळराव पाटील कोणत्या चिन्हावर लढणार याचीही चर्चा सुरू झाली आहे। याशिवाय काँग्रेसचे मिलिंद देवरा दक्षिण मुंबईतून इच्छुक असल्याचं सांगण्यात येत आहे, पण विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्यासाठी ठाकरे गटाला ही जागा हवी आहे। रस्सीखेच केवळ विरोधी पक्षातील उमेदवारांमध्येच नाही तर पक्षांतर्गतही आहे। ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे आणि विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेंमध्ये छत्रपती संभाजीनगर लोकसभा उमेदवारीवरून नुकताच वाद पाहायला मिळाला होता। याच निवडणुकीच्या विषयाला अनुसरून
आम्ही तुम्हाला विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. पुढील आठवड्यात इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर मवियाच्या लोकसभेच्या जागा वाटपाचा तिढा सुटेल का? सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया बघूया. एक्स वरून नागेश अक्कलकोटे, तिढा संपवण्याचा विडा उचलायचा कोणी हाच खरा प्रश्न वाटतोय. एक्स वरून विनय चाकणे यांनी कितीही प्रयत्न केला जागा मिळवण्याचा तरी जनता यांना यांची जागा काय आहे ते वेळोवेळी दाखवून देत आहे. युट्यूबवरून मंदार पानसे, तिढा सुटला तरीही कोणाकडे खरे सक्षम नेते आहेत? सर्व सक्षम नेते महासत्तेसोबत आहेत. युट्यूबवरून प्रदीप किर्लोस्कर, इलेक्शन संपून जाईल तरीही यांचा तिढा सुटणार नाही, जय श्रीराम. फेसबुकवरून सोपान सपकाळ, नक्कीच सुटेल, महाविकास आघाडीला एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही. फेसबुकवरून अप्पासाहेब परसराम जाधव, निवडणूक जागेचा तिढा सोडवण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्ष आटापिटा करतायत पण मराठा आरक्षण प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाही. इंस्टाग्रामवरून उज्ज्वल कुमार म्हस्के, मवियामध्ये इनकमिंग पक्षांची संख्या जास्त असल्यामुळे जागा वाटपाचा तिढा एवढ्या लवकर सुटणार नाही. महाविकास आघाडीमधल्या जागा वाटपांच्या तिढ्यासंदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत 0 आवरमध्ये उपस्थित आहेत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे. अतुलजी, एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये आपलं स्वागत आहे. आजच खरं तर काँग्रेसची बैठक झाली दिल्लीमध्ये आणि एकंदरीत जागा वाटपाबद्दल काय चर्चा झाली? आता जी चर्चा झालेली आहे ती फक्त आपण कुठे कुठे लढू शकतो, मित्रपक्ष कुठे कुठे लढू शकतात, काय काय कोण कोण कुठे कुठे स्ट्रॉंग आहे ह्या सर्वेच्या चर्चा झालेली आहे. चर्चा आता पुढे जाईल आणि प्रत्यक्षामध्ये कोण कुठे लढेल हे स्पष्ट पुढे होईल. मला एक इथे स्पष्टपणे सांगावं असं वाटतं की मीडियामध्ये ज्या चर्चा होतात किंवा मीडियामध्ये जे कोणी बोलत असेल जागेचा वाटप हे मीडिया नाही, हे कोण बोलताय त्यांच्या म्हणण्याप्रमाणे होणार नाही. तर ही जेव्हा कोऑर्डिनेशन कमिटी बसते तिन्ही पक्षाचे महाराष्ट्रातले आणि केंद्रामधले, त्यामध्ये त्याचा निर्णय हा केंद्रामधले हायकमांड घेईल आणि आपल्याला एक चांगल्या पद्धतीनं महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणूक. खरं तर आपण म्हणत आहात असं, मात्र रोज मीडियामध्ये आणि खास आज म्हणजे आपली बैठक होणार त्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी परत एकदा 23 जागांचा दावा हा शिवसेनेच्या वतीनं केलेला आहे. 23 जागा देणं हे मान्य आहे का काँग्रेसला? नाही, असं आहे की जो फॉर्म्युला जी चर्चा होते सरिताजी आणि जे मला माहिती आहे ते सरळ मेरिटवर होणार आहे. कोण कुठे जिंकू शकतं, शेवटी कोणी किती जागा लढाव्या याच्यापेक्षा जे संकट आज देशावर आहे, देशाच्या लोकशाहीवर आहे किंवा आज देशाच्या संविधानावर आहे त्याचा विचार सर्वात जास्त जो आहे त्या चर्चांमध्ये होत आहे. आणि कोणी जर मीडियामध्ये जर हा प्रश्न सोडवत असेल तर त्यांनी मीडियामध्ये चर्चा करत राहावी. त्यांनी काही प्रश्न सुटणार नाही. प्रश्न हा ज्या चर्चा होऊन राहिलेल्या आहे तिथेच सुटणार आहे. नक्कीच हे आपली गोष्ट कोणीही मान्य करेल आपण जे म्हणत आहात ते. दुसरीकडे आज काँग्रेसकडनं संजय निरुपम हे सुद्धा बोलताना दिसले. ते इच्छुक आहेत हे आपल्याला माहिती आहे, पण परत काँग्रेस ही मुंबईमध्ये 3 जागा तरी घेणार किंवा असावं असं त्यांनी म्हणणं मांडलेलं आहे. काय ह्यात तथ्य किती आहे? सरिताजी, असं आहे की प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक नेता पक्षाचा जो आहे त्याला बोलण्याचं स्वातंत्र्य काँग्रेसमध्ये नक्कीच आहे. आपण काल राहुल गांधींनी त्यांच्या भाषणामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यांनी, मी पूर्ण बाईट त्यांची ऐकत होतो संजय पवारांची, त्यांनी एक शक्यता वर्तवलेली आहे की असं पण होऊ शकतं, असं पण करता येईल, त्यांचा पण सन्मान राहिला पाहिजे, आमचा पण सन्मान राहिला पाहिजे, राष्ट्रवादीचा सन्मान राहिला पाहिजे, बाळासाहेब आंबेडकरांचा सन्मान राहिला पाहिजे. या सगळ्या अनुषंगाने ज्या आहेत त्या चर्चा सुरू आहेत. आता कोणी सुपारी घेतल्यासारख्या व्हॉट्सअपवर ज्या चर्चा जर मीडियामध्ये आणत असतील, व्हॉट्सअपच्या चर्चेला आम्ही उत्तर देऊ शकत नाही ना. ज्या चर्चा चालू आहे त्या अगदी म्हणजे सांगतो तुम्हाला खूप चांगल्या वातावरणामध्ये सुरू आहे. खूप
प्रॅक्टिकली चर्चा सुरू आहे आणि आपण काय केलं पाहिजे आणि आपण जिंकलो कसं पाहिजे याच्यावरची चर्चा जास्त आहे. आपण खरगे साहेबांचं स्टेटमेंट ऐकलं असेल की कोण चेहरा असेल तो मुद्दा महत्वाचा नाही. जेव्हा ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांनी त्याचं नाव सुचवलं त्यांनी सांगितलं की आपल्याला पहिले जिंकून यायचं आणि मग आपण ठरवू. ही नक्की आम्ही ऐकलं, पण महाराष्ट्रातच मी परत एकदा तुम्हाला विचारते की संजय राऊत हे पक्षाचा खूप मोठा चेहरा आहे आज शिवसेनेचा. ते खासदारही आहेत, तेही तिकडले प्रवक्ते आहेत आणि अनेक वेळेला काय उद्धव ठाकरेंना जे म्हणायचं ते संजय राऊत रोज मांडत असतात असं आहे. आणि त्यामुळे ते 23 जागा मागत असताना कुठंतरी पुढे येणाऱ्या काळात अडचण होईल असं वाटत नाही का तुम्हाला? नाही, उद्धव ठाकरे बोलत आहेत स्वतंत्रपणे. मला असं वाटत नाही तुम्ही म्हणता की त्यांना जे पाहिजे ते बोलत असतात. प्रत्येक पक्ष त्या पक्षाचे नेते आहेत, ते बोलत आहेत. त्यांनाही कल्पना आहे की मीडियावरून हे प्रश्न सुटत नसतात, ते बोलत आहेत. जसं सचिन निरुपमांनी बोललं, सचिन निरुपम सांगितलं की अशी शक्यता होऊ शकते, ही पॉसिबिलिटी आहे, आपण असं केलं तर बरं होईल. की पक्षाचे नेते आहेत, तेही खासदार होते. संजय राऊतांना त्यांची भूमिका मांडायची ते मांडत आहेत. आतमध्ये चर्चा सुरू आहे ना, आता ती बंदद्वार चर्चा सुरू आहे आणि जेव्हा याचं सगळं सोल्युशन व्यवस्थित येईल तेव्हा पुढे येईल. आता बीजेपी मध्ये सुद्धा कल्याणची जागा भेटणार आहे, हा एक प्रश्न आहे. रायगडची जागा त्याचं काय करणार आहे, पुण्याची जागा त्याचं काय करणार आहे, त्यांच्यामध्ये चालूच आहे ना. तर ह्या सगळ्या जेव्हा जागा वाटपाचा प्रश्न येतो, इच्छुक लोक असतात, काही लोकांना वाटतं असं व्हायला पाहिजे, मीडियाच्या माध्यमातून ते बोलण्याचा प्रयत्न करतात. त्याच्या आतमध्ये अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सुरू आहे. आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो, विनॅबिलिटी कुठला पक्ष कुठे जिंकू शकतो हाच आधार जो आहे, हा आधार चर्चेचा आहे, सर्वे आहेत आणि अतिशय तटस्थपणे ह्या चर्चा सुरू आहे. पण विनॅबिलिटीच्या बेसिसवर सुद्धा जागा वाटपाबद्दल जर आपण बोललात तर इथं वंचित कुठे बसतं? वंचित आणि त्यांच्याशी झालेले वाटाघाटी ह्याचा अनुभव काँग्रेसचा जुना आहे. त्यामुळे एकंदरीत आज काय निर्णय झाला? वंचितला वेगळ्या जागा दिल्या जातील की वंचितला शिवसेनेतून जागा द्या अशी एक आधीची जी भूमिका होती तीच पुढे राहील? नाही, अशी काही भूमिका अजून स्पष्ट झालेली नाही. चर्चा सुरू आहेत. वंचित जरी आमचा भाऊ आहे ना, लहान भाऊ आहे, ते सुद्धा लोकशाही संघटनात त्याच्यासाठी लढत आहेत, ते सुद्धा संविधान वाचण्यासाठी लढत आहेत. तर त्यांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका काँग्रेसची 100% आहे. जिथे शक्य आहे, जिथे त्यांना निवडून आले पाहिजे, तिथे पुढे गेले पाहिजे, तो विचार जो आहे तो बाळासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वारस आहेत. ते ती भूमिका पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांना कुठून जिंकून आणता येईल आणि कशा पद्धतीने किती जागेवरती जिंकू शकतील हा सगळा विचार करून त्यांचाही सन्मानाचा जो आहे तो विचार इथं होत आहे. अतुलजी, वेळेचं आपल्याला बंधन आहे, पण मी शेवटचा प्रश्न विचारते. राष्ट्रीय प्रश्न आहे. आज JDU कडनं नितीश कुमार यांच्याबद्दलचं जे वक्तव्य आलं त्यावर काँग्रेसची काय प्रतिक्रिया आहे? असं आहे की प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की त्याचा नेता हा पंतप्रधान व्हावा. मलाही वाटतं की राहुल यांनी पंतप्रधान व्हावे. त्यांनी सिद्ध केलं त्यांची ऍक्टिव्हिटी. कोविडच्या वेळेस बघा, त्यांनी ज्या ज्या गोष्टी घडल्या, राहुलजी प्रेस सोबत ओपनली बोलतात, इंटरॅक्ट करतात, जगातल्या मोठ्या मोठ्या अर्थशास्त्रज्ञ. म्हणजेच तुम्ही JDUच्या आजच्या वक्तव्याला गांभीर्यानं घेत नाहीये आणि इंडिया आघाडीला कुठलाही धोका नाही असं आम्ही मानायचं असं मला वाटतंय. नाही, बिलकुल. काही 4 मीटिंग झाल्या, आता जागा वाटपाची चर्चा सुरू आहे, ती अंतिम टप्प्यामध्ये आहे. आता मीडियामधल्या स्टेटमेंटवर आणि आतमधल्या चर्चा याच्यामधल्या अंतरावर आपण कसं बोलायचं? नक्कीच. अतुलजी, आपले खूप खूप धन्यवाद. 0 आवर मध्ये आपण आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत याबद्दल. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला पोल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. पुढील आठवड्यात इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर मवियाच्या लोकसभेच्या जागा वाटपाचा तिढा सुटेल का? एकूण 9000 मतं युट्यूबवर. 75% लोकांनी होय म्हटलंय, 25% नाही. एक्सवर 38% लोकांनी होय म्हटलंय, 62% लोकांनी नाही. इंस्टाग्रामवर एकूण 2000 मतं. 70% लोकांनी होय म्हटलंय, 30% नाही. फेसबुकवर एकूण 1000 मतं. 49% लोकांनी होय म्हटलंय, 51% नाही. नितीश कुमारांच्या आजच्या बातमीनंतर
एनडीए आघाडीतच बरेच परिणाम होतील, पण महाराष्ट्रात तुलनेनं महाविकास आघाडीला त्याचा धक्का बसेल असं वाटत नाही. पण काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर मात्र अशा राष्ट्रीय स्तरावरच्या विरोधानं कमी होऊ शकते, हेही नाकारता येणार नाही. लोकसभेचं जागा वाटप हा खरं तर वेटिंग गेम ठरणार आहे. सगळेच काही ना काही कारणानं चक्रव्यूहात सापडले. काँग्रेस गेल्या निवडणुकीत कमी झालेल्या ताकदीमुळे, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन मोठे प्रादेशिक पक्ष फुटल्यामुळे. त्यामुळेच जे काही होईल ते सामंजस्यानं करण्यावरच या तिघांचाही भर असेल. त्यात येत्या काही दिवसात काँग्रेस पक्षात काही छोटा मोठा भूकंप होतो का, यावरही जागा वाटपाचं पुढचं गणित अवलंबून असेल. आधी दोन्ही बाजूला म्हणजे युती आणि आघाडीमध्ये दोनच मुख्य पक्ष होते, त्यांच्यात मुख्य वाटाघाटी व्हायच्या. आता दोघात तिसरा पक्ष आल्यामुळे तीन मुख्य वाटेकरी झाले आहेत. त्यामुळे जुळणी करणं आणखी अवघड बनलंय आणि हे गणित महाराष्ट्राला पहिल्यांदाच बघायला मिळणार आहे. त्यात बाळासाहेब आंबेडकरांचं करायचं काय, हा गहन प्रश्न महाविकास आघाडी समोर आहे. त्यांना सोबत घेतलं तर जागा वाटपाचं गणित बिघडतं आणि नाही घेतलं तर निवडून येणाऱ्या जागांचं गणित बिघडतं. त्याचा फटका गेल्या काही वेळच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीला बसल्याचा आपण बघितलं आहे. महायुतीची स्थिती या तुलनेत बरी आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनाही महाशक्तीच्या शक्तीची जाणीव आहे. भाजप सोबत राहणं, नरेंद्र मोदींच्या बाजूला दिसणं आता आणि नजीकच्या भविष्यात हिताचं आहे हे या दोघांना आणि सोबतच्या आमदारांना माहिती आहे. त्यामुळे भाजपकडे मोठ्या भावाचा रोल देण्यात यांनी फार खळखळ केलेली नाही. एकनाथ भाई, देवेन भाऊ आणि अजित दादा यांच्यातील समन्वयाचा लाभ सुद्धा महायुतीला होईल. मग यामध्ये जागा वाटपाचा जितका जास्त गोंधळ होईल ते तितकं जास्त महायुतीच्या पथ्यावर पडेल असं आत्ताचं चित्र आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.